जग किती पुढे गेले, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी चांगले विचार, उत्तम साहित्य आणि महान व्यक्तींची चरित्रे हीच माणुसकी जपणारी खरी संपत्ती आहे. आज आपण ई-बुक्स किंवा डिजिटल माध्यमातून वाचन करू शकतो. पण वास्तव असे दिसते की वाचनाची आवड प्रामुख्याने ज्यांना त्याची गरज वाटते किंवा ज्यांची त्या क्षेत्रात रुची आहे, त्यांच्यापुरतीच मर्यादित होत चालली आहे. आजच्या तरुण पिढीला आवश्यक ती माहिती काही क्षणात मोबाईलवर उपलब्ध होते. त्यामुळे माहिती वाढत असली तरी सखोल ज्ञानाची भूक मात्र कमी होताना दिसते. शॉर्ट व्हिडिओ आणि सतत बदलणारी दृश्ये मनाला क्षणाक्षणाला नवीन उत्तेजना देतात. त्यामुळे संयम, एकाग्रता आणि शांतपणे विचार करण्याची सवय कमी होते आहे. प्रगती आवश्यकच आहे, परंतु त्या प्रगतीच्या प्रवाहात नैतिक मूल्ये, संवेदनशीलता आणि जीवन समजून घेण्याची क्षमता वाहून जाऊ नये, हीच खरी काळजी वाटते. एक पुस्तक म्हणजे एका माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा अनुभव असतो. एखादी कथा आपल्या मनात दडलेले प्रश्न जागे करते. एखादी कविता भावनांना शब्द देते. तर एखादा लेख आपल्या नजरेआड झालेल्या वास्तव्याला समोर आणतो. म्हणूनच वाचन ही केवळ एक सवय नसून स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे. लहान वयात लागलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर सोबत राहतात. नंतर बदल करणे शक्य असते, पण त्यासाठी अधिक जिद्द, सातत्य आणि प्रयत्नांची गरज असते. माणूस एका दिवसात घडत नाही. तो जन्मापासून, प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक विचारातून, प्रत्येक क्षणाला घडत असतो. म्हणूनच कोणताही माणूस दुसऱ्यासारखा होऊ शकत नाही. कारण प्रत्येकाचे अनुभव, संघर्ष आणि शिकण्याचा प्रवास वेगळा असतो. म्हणूनच लहानपणापासूनच ज्ञान, साहित्य, निसर्ग, विज्ञान, अध्यात्म, श्रद्धा आणि जीवन यांचा परिचय होणे आवश्यक आहे. कारण वाचन केवळ माहिती देत नाही, तर विचार करण्याची क्षमता आणि माणसाला समृद्ध होण्याची दिशा देते. पुस्तक म्हणजे फक्त कागदावर छापलेले शब्द नसतात, ते अनेक विचारांचे तरंग असतात. आजच्या धावपळीच्या जगात माणसाला खूप माहिती सहज मिळते, परंतु विचार करायला, स्वतःशी संवाद साधायला, आपल्या जीवनाकडे नव्याने पाहायला वेळच मिळत नाही. हीच खरी खंत वाटते. काही वर्षांचे आयुष्य असूनही ते समृद्ध करण्याकडे लक्ष न जाता जगण्याच्या धावपळीत ते विरून जाते. पैसा कमावणे, गरजा भागवणे, दिखावा, श्रेष्ठत्व यातच आयुष्य धावते. नैतिक मूल्यांचा देह तडफडतोय. कलियुगात सारेच काही अकलनीय घडते. जीवन जगण्यासाठी पृथ्वीवर येऊनही जगायचेच राहून जाते. प्रत्येक क्षणात आयुष्य असूनही त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. पुस्तक वाचनाच्या सवयी आत्मबल वाढवतात. अपयशात सुद्धा चालायला शिकवतात. आयुष्यातील एखाद्या अपघाताने कमजोर झालेल्या मनाला जगण्याची नवी उर्मी देणारी ती पुस्तकेच असतात. सर्वत्र अपमान होत असताना, चल मी तुझ्यासोबत आहे हे सांगणारी, पडल्यानंतर उठवणारी, नवा मार्ग दाखवणारी ती ज्ञानगंगा म्हणजे पुस्तकेच असतात. कोणत्याही मार्गावर न चालणारे चेहरे शब्दांचे चटके देताना सुद्धा शांत राहायला शिकवणारे ते सुंदर स्वर म्हणजे पुस्तकेच असतात. मनाला खंबीर, निडर बनवण्यासाठी ज्ञानाचे बाळकडू देणारी आई म्हणजे ती पुस्तकेच असतात. जगाची ओळख, खऱ्या खोट्याची पारख करणारी, ती नजर देणारी पुस्तकेच असतात. वाचकाला आयुष्यात सावली देणारे, विसाव्यात मायेचा हात फिरवणारे पुस्तकरूपी वृक्षच असतात. काही पुस्तके आयुष्य बदलतात, तर काही आयुष्याचा ग्रंथ करतात. पुस्तकेच नैतिकता, मूल्ये, ज्ञान देणारे खरेखुरे व्यासपीठ असतात. पुस्तकेच मानवी आयुष्याची मुक्तपणे उधळण करणारी सुंदर सुमने असतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने पुस्तके वाचायलाच हवीत. आपल्या पाल्यांना पुस्तकांची गोडी लावावी. आजचे बालकच नव्या भारताची दिशा असतात. त्यामुळे त्यांना घडवणे, वाढवणे, चांगले मार्ग दाखवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. मुलांना पुस्तकांशी मैत्री करायला, विचारांशी खेळायला शिकवले तर डिजिटल युगात सुद्धा पुस्तकांचे बीज रुजले जाईल. शेवटी एवढेच म्हणेन की पुस्तके म्हणजे केवळ कागदावरील शब्द नसून ते ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचा अखंड झरा आहे.
डिजिटल युग कितीही प्रगत झाले तरीही पुस्तकांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. म्हणून प्रत्येकाने रोज थोडा वेळ पुस्तक वाचनासाठी द्यावा, कारण आजचे वाचकच उद्याचा सुजाण, सुसंस्कृत आणि यशस्वी समाज घडवतील.